असं आहे की देवेंद्र फडणवीस हे एक अत्यंत चलाक असा राजकारणातला नेता आहे। देवेंद्र फडणवीसांना कालच्या लोकसभेच्या निकालानंतर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार नाही याची पूर्ण जाणीव झालेली आहे। भविष्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येईल हे देवेंद्र फडणवीस यांना कळून चुकले, कारण त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 45+ अशी जी घोषणा केली होती ती त्यांना कळून चुकलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा जर आपण आपल्या बॅनरवर फोटोच वापरला नसता तर 4 सुद्धा आपले खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये आले नसते। आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही नैतिक जबाबदारी मी माझ्याकडे घेतोय असं एक रचलेलं नाटक आहे। आणि त्या निमित्तानं त्यांना एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत। महाविकास आघाडीचे 18 जरी खासदार निवडून आले तरी सुद्धा मी राजकारणातून संन्यास घेईन असं आशिष शेलार यांनी, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत आशिष शेलार भाजपाचे, त्यांनी आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं। आणि देवेंद्र फडणवीसांना सरकार आपलं येणार नाही त्यामुळं पक्ष आपल्या हातात राहावा याकरता त्यांना चंद्रशेखर बावनकुळेंनाच बाजूला करायचं आहे आणि पक्षाचं अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवायचं आहे, असे एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे नैतिक जबाबदारीच्या गप्पा मारत असले तरीसुद्धा ते पक्ष आपल्या ताब्यात ठेवण्याकरता म्हणून ही चाल खेळतायत। म्हणून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चलाक नेते आहेत असं मी म्हणालो।